नसरुद्दीनी एक झालं. नसरुद्दीन एक झालं. अजून ते कंट्रीज येस, कंट्री इज ऑल्सो नाव नेम. टीचर पण कंट्रीजचं तर नाव नाही ना दिलं. कंट्रीचं नाव दिलं नाही बघ. कंट्रीज एक सामूहिक शब्द आहे ना, तो पण एक कॉमन नेम. मग ते कॉमन नाउन. सर्वनाम येणार का? नाही नाही, कॉमन नाउन मध्येच आहे ना. नाउन मध्ये अजून प्रकार आहेत, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन असे. ते कॉमन नाउन मध्ये येणार आणि स्टोरीज पण कॉमन नाउन मध्ये येणार आणि नसरुद्दीन हे प्रॉपर नाउन मध्ये येणार. तर नसरुद्दीन हे एक पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव आहे, त्यामुळे हे प्रॉपर नाउन मध्ये येईल. अंडरस्टूड? हो. नेक्स्ट वन क्वेश्चन. चूज द टू नाउन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. दोन पर्याय आहेत. प्रोड्युस्ड, प्रोड्युसर तर नसणार आहे. प्रोडक्शन असणार आहे. प्रोडक्ट हे पण असणार आहे आणि प्रोड्युसिंग. प्रोड्युस्ड मीन्स तयार झालेला आहे एखादी गोष्ट, आणि प्रोड्युसिंग म्हणजे सुद्धा तयार होण्याची प्रोसेस चाललेली आहे. प्रोडक्शन म्हणजे त्यांच्या एखाद्या कंपनीचं प्रोडक्शन काय आहे, आपण विचारतो ना त्यांचं प्रोडक्ट काय आहे. तर प्रोडक्ट आणि प्रोडक्शन हे दोन्ही नाउन असतील. ऑप्शन 2 and 4. सॉरी, 2 and 3 दिस. 2 and 3 दिले टीचर. 2 and 3 हे दोन्ही काय आहेत, नाउन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. चूज द करेक्ट नाउन फ्रॉम ऑफ द वर लूज लूज. लॉस. काय लॉस आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 पासून स्टार्ट कर. करेक्ट द नाउन फ्रॉम द वर्ब्स ऑफ लूज. लूज पासून करेक्ट नाउन कोणता तयार होऊ शकतो? लॉस्ट हरवणे, लॉस ऑलरेडी झालेला आहे, लॉस नफा, सॉरी तोटा. लूज म्हणजे सध्या प्रोसेस चालू आहे, लुझिंग कॉन्फिडन्स असं म्हणू शकतो. लुजली, लुजली नाही येणार. लॉस इन सेकंड वन. हे आपण ऑलरेडी सोडवलं होतं. क्वेश्चन नंबर 4 बघायचे. क्वेश्चन नंबर 4 काय? चूज द करेक्ट नाउन फ्रॉम ऑफ द ऍडजेक्टिव्ह स्ट्रॉंग. स्ट्रॉंगचं करेक्ट नाउन. स्ट्रेंथ. 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 येस, ताकद. नेक्स्ट क्वेश्चन काय? फाइंड द ओड मॅन. सांग बघू. प्रत्येक विकनेस अर्थ वेगळा म्हणजे वेगळा होतो अशक्तपणा. प्रत्येक. हम्म विकनेस अशक्तपणा. आणि हम्म हॅपीनेस म्हणजे आनंद. व्हेरी गुड. काइंडनेस म्हणजे दयाळूपणा. हम्म आणि युजलेस म्हणजे निरुपयोगी. येस, मग कुठला असेल? हे येणार निरुपयोगी. ऑप्शन 4 करेक्ट आहे. नेक्स्ट, चूज द ऑड पेअर. ऑड पेअर कुठला असेल ह्याच्यामध्ये? प्राऊड, प्राऊड. रेअर हे प्राईड. करेक्टच नाही. इलेन्स. प्रेझेन्स. हे पण बरोबर आहे. लहान. लांब. लॉंग आणि शॉर्ट तिसरं आहे टीचर त्याचं. हे दोन्ही काय आहेत, अपोजिट वर्ड्स आहेत, त्यामुळे हार्ड असणार आहे. हो. नेक्स्ट वन.
सिलेक्ट द नंबर्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. नाउनची संख्या काउंट करायची ह्याच्यामध्ये. मेनी पीपल्स बिलीव्ह इन दॅट इफ कॅट क्रॉस द पाथ युअर वर्क विल बी नॉट डन. पीपल, हम्म. कॅट, ओके, दोन झाले. प्रोसेस. प्रोसेस नाही ना येणार. नाही, प्रोसेस नाही येणार. आणि पॅथ का काय टीचर ते? कॅट एक येईल. अजून काय? पाथ ना. हा ते अजून बरोबर कधी. आणि दोन नाही. अजून काय येईल टीचर? एवढेच ना 3. वर्क एक येईल ना, एखादं हो, काम. वर्क. हम्म. मग किती झाले टोटल? 4. ओके. ऑप्शन कुठला करेक्ट आहे याच्यामध्ये? ऑप्शन 4. फर्स्ट. फर्स्ट वन ऑप्शन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ना, नाउन? नाव नाहीये असं कोणतं आहे? नॅशनल हे नाव नाही, बिलीफ हे नाव नाही, हेल्थ पण नाव नाही. मुमेंट, मुमेंट हे काय आहे? मुमेंट. नॅशनल नाव नाही असं विचारलं. नाव नाही असं विचारलेलं आहे. नाव नाही. कुठलं नाव नाहीये ते सांग. नॅशनल. नॅशनल नाव नाही ना. मुवमेंट म्हणजे हालचाल ना teacher? हा, मोमेंट म्हणजे हालचाल. द मुवमेंट म्हणजे हालचाल. हा मग, हा नाव हालचाल नाही. काय येणार? हालचाल येणार, पण ह्यानी नाव नाहीये कोणतं असं विचारलेलं आहे ना क्वेश्चन. हेल्थ, आरोग्य. बिलीव. नेशन. नॅशनल येणार का नाही? नॅशनल आहे. चूज द नाउन ऑफ फॉलोइंग गिव्हन अल्टरनेटिव्ह. दिलेल्या पर्यंत नाव निवडा असं सांगितलेलं आहे. ब्युटी, ब्युटिफुल, ब्युटिफुली अँड ब्युटी. विच वन करेक्ट हिअर? ब्युटी. येस. चूज द करेक्ट नाउन फॉर द फ्री. फ्री पासून पासून तयार होणार करेक्ट नाउन बघायचं. फ्रीड नाही ना, फ्रीली. दिस इज नॉट फ्रीडम. फ्रीमेंट नो. फ्रीडम येईल, फ्रीडम. Choose 2 sentences where underlined words are used as nouns. Noun निवडा. चूज द टू Cat. सेंटेन्स वेअर अंडरलाईन नाउन्स. अल्टरनेटिव्ह. नाउन वापरले जाणारे 2 पर्याय म्हणायचे. फिशरमॅन हॅड गुड कॅच टू सी. ही ड्रॉप द सिम्पल कॅच. पोलिसमॅन कुड नॉट कॅच हिज थेफ्ट. हे तर नसणार आहे कारण हे तर वर्ब आहे. ही वेंट टू द सेंटरी कॅच टू द साइट ऑफ वाईल्ड लाईफ. कुठलं असणार आहे? गुड कॅच इन द सी. काय ओळखायचे त्याच्यात? नाउन, अधोरेखित शब्द नाउन म्हणून वापरले आहेत. कॅच इथं अंडरलाईन आहे ना सगळीकडे, तर कुठं तो नाउन वापरलेला आहे, कुठं कुठं क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. एक पहिलं एक तीन आणि पहिले तिसरं कुड नॉट कॅच द थीव्स. नो, हे पण नाही येणार. मला ह्याच्यातलं कुठलंच बरोबर नाही वाटत नाही. मला हे एकच बरोबर वाटतंय. तुला कुठलं वाटतंय? ही पोलिसमॅन कांट कॅच. हे पण इथं इथं पण वर्ब म्हणणं आहे. ड्रॉप्ड इज सिम्पली कॅच. हा, ही ड्रॉप्ड.
ड्रॉप्ड हे क्रियापद आहे, मग हे येणार ऑप्शन फर्स्ट आणि सेकंड येईल बघ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. फाइंड ऑड मॅन आउट द वेगळा असलेला शब्द बीटर, फेल्चर, इगर, सिमिलर ह्याच्यामधला वेगळा कुठला वाटतोय तुला? सिमिलर, इगर अँड बीटर. फेल्चर मीन्स एखाद्या कामामध्ये फेल होणे, फेल्चर. सिमिलर म्हणजे साम्य दाखवण्यासाठी यूज करतात जातं. आणि बीटर म्हणजे टेस्ट आहे. इगर मीन्स व्हॉट? एखादी गोष्ट करण्यासाठी असलेली तीव्र इच्छाशक्ती किंवा आवड म्हणू शकतो. उत्सुक उत्सुक. उत्सुक, हा. फेल्चर इज वेगळं वाटलं. अंडरस्टूड?